हॅलो, मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण समजून घेणार आहोत होपोनोपोनो प्रेयरमध्ये आय एम सॉरी ह्या शब्दाचं इम्पॉर्टन्स काय, त्याचं महत्त्व काय. तर आपल्या सगळ्या भावना, सुखदुःख, भीती, राग, अपराधीपणा या आपल्या मनामध्ये कुठेतरी दडून बसलेल्या असतात आणि आपल्याला हे नाही समजत की ह्या ज्या भावना आहेत तर ह्या भावना आपलंच मन जड करत आहेत. आपल्यालाच थोडंसं जड म्हणजे ओझं वाटत आहे त्या भावनांचं. तर होपोनोपोनो प्रार्थना जी आहे आपल्याला या ओझ्यामधून मुक्त करण्यासाठी मदत करते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे सेंटेन्स आहे, सगळ्यात पहिलं वाक्य आय एम सॉरी, मला माफ कर, हे त्यासाठी खूप मदत करतं. तर हे वाक्य आपल्याला कसं मदत करतं आय एम सॉरी हे, तर हे आपल्याशी 3 प्रकारे मदत करू शकतो. एक तर आपण स्वतःशी संवाद साधून जेव्हा बोलू शकतो. दुसरं म्हणजे आपण दुसऱ्यांशी मला माफ कर हे बोलू शकतो किंवा या विश्वाशी. तर स्वतःशी संवाद करताना आपण मला माफ कर हे कसं वापरू शकतो आणि कशाप्रकारे त्याचा यूज करू शकतो. तर स्वतःशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपल्या ज्या स्वतःच्या चुका आहेत त्या मान्य करतो. आपण केलेल्या चुकांसाठी स्वतःला दोष देण्याऐवजी त्या मान्य करून स्वतःलाच माफी मागतो. की माझ्याकडून जर कठोर शब्द निघाले असतील, योग्य वेळी मी योग्य निर्णय घेतले नसतील किंवा मग स्वतःकडे मी पुरेसं लक्ष दिलं नाही, ज्या गोष्टी त्या वेळेत करायच्या होत्या तर त्या मी नाही करू शकलो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या गोष्टींसाठी आपण स्वतःला माफ करू शकतो किंवा स्वतःची माफी मागू शकतो. आणि जेव्हा आपण स्वतःला माफ करतो किंवा स्वतःचीच माफी मागतो तेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करण्याची एक खरी सुरुवात करत असतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपण स्वतःलाच आय एम सॉरी बोलतो, मला माफ कर बोलतो, तेव्हा स्वतःबरोबरचं जे नातं आहे तर ते खूप सुंदर बनायला लागतं. तर इतरांशी